बलात्कारावर न्याय मागणं म्हणजे भारतात पाप आहे, कारण इथलं न्यायालय त्या लायकीचं नाहीये। 2017 मध्ये यूपीच्या उन्नाव जिल्ह्यामध्ये एका 17 वर्षाच्या मुलीला बीजेपीचे आमदार कुलदीप सिंग याने कामाच्या निमित्ताने बोलवून तिचं लैंगिक शोषण केलं आणि तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली। मुलीच्या घरच्यांकडून FIR साठी प्रयत्न झाले, पण FIR झाली नाही। यानंतर कुलदीप सिंगच्या भावाकडून मुलीच्या वडिलांना मारहाण झाली आणि आश्चर्य म्हणजे पोलीस येऊन त्या कुलदीप सिंगच्या भावाला घेऊन नाही गेले, तर त्या मुलीच्या वडिलांना नेलं आणि मग पोलीस कस्टडीमध्ये मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समजलं की त्या मुलीच्या वडिलांना जास्त मारहाण झालेली आहे। म्हणजे हा पोलीस सिस्टमने घेतलेला बली होता। या प्रकरणामध्ये 7 पोलीस सस्पेंड झाले आणि कुलदीप सिंगचा भाऊ अटक झाला। मग या मुलीने स्वतःला न्याय मिळवण्यासाठी सीएमच्या घरासमोर स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे हा मुद्दा नॅशनल मुद्दा बनला। यानंतर देशभरामध्ये आंदोलन झालं या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी, तेव्हा कुठे सुप्रीम कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप केला आणि मग यूपीवरनं ही केस दिल्लीला हलवली। कोर्टाने कुलदीप सिंगला दोषी ठरवलं आणि त्याला आजीवन कारावासाची शिक्षा दिली। ती पीडित मुलगी, तिचे फॅमिली मेंबर आणि वकील जेव्हा हायवेने जात होते तेव्हा एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली। याच्यामध्ये त्या मुलीच्या फॅमिली मेंबरचा मृत्यू झाला, वकील सुद्धा जखमी झाला आणि ती मुलगी सुद्धा गंभीर जखमी झाली। 2017 पासून हे प्रकरण आता 2025 मध्ये आलं आणि काल 23 डिसेंबर 2025 ला कोर्टाने कुलदीप सिंग याला बेल दिली। हा असा न्याय आपल्या देशामध्ये एका बलात्कार पीडितेला दिला जातोय।